श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज मी गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, त्याचे काय नियम आहेत आणि त्याची कशी पद्धत आहे मांडणी हे तुम्हाला सांगणार आहे। पहिला नियम आहे की ब्रह्मचर्य पाळावं लागते, एकच धान्य खावं लागतं आणि गुरुचरित्र पारायण करण्याची जो वेळ आहे सकाळी 3 ते दुपारी 4 पर्यंत आहे। 12 ते 12:30 मध्ये कोणतेही आपण सेवा करत नाही आणि महाराज त्या टायमिंगला भिक्षेचा टाईम असतो महाराजांचा, त्यामुळे आपण कोणतीच सेवा करत नाही त्या टायमिंगला। पण मी असं सांगाल की सकाळी 3 ते 6-7 पर्यंत ब्रह्ममुहूर्तावरतीच करा, कारण इतके छान छान त्याचे अनुभव आहेत, खूप छान अनुभव आहेत आणि साक्षात महाराज त्या टायमिंगला येऊन तुमचं पारायण ऐकतात, बसतात, तुम्हाला ते भास होतात आणि ते नाही झालं तर स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या दारात येतात। त्या 7 दिवसामध्ये कुणीही तुमच्या दारात आलं तर त्याला प्लीज काही ना काही द्या, त्याला माघारी पाठवू नका, कारण महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन दर्शन देतात। ते झालं, त्याच्यानंतर एक धान्य खायचं, जसं की चपाती खाल्ली तर तुम्ही पहिल्या दिवसापासून 7 दिवस चपातीच खायची, भाकर खाल्ली तर तुम्ही भाकरच खायची, कांदा लसूण वर्ज्य आहे, कारण ते तामसी वृत्ती आहे, त्यामुळे कांदा लसूण प्लीज खाऊ नका। त्या 7 दिवसामध्ये तुम्ही गादीवरती झोपू नका, तुम्ही खाली झोपा चटई अंथरून किंवा त्याच्यावरती गोधडी टाकून, पण तुम्ही गादीवरती झोपू नका। जर कुणाला काही त्रास असेल सपोज कमरेचा किंवा पाठण्याचा तर त्यांनी खुर्ची वगैरे बसून पारायण केलं तर चालतं। महाराजांना फक्त सेवे पाहिजे आणि ती मनाभावानी पाहिजे। ज्यांना कुणाला त्रास होत असेल त्यांनीच करा, बाकीच्यांना होत असेल तर प्लीज हे नको करू, करा। जेवढं तुम्ही महाराजांचं करसाल ना, तुमच्या लाईफमधलं सगळे दुःख संकट जे काही असेल सगळं निघून जाईल। काही तुमचे दोष असतील, मंगळ दोष असेल, काही पितृदोष असेल, अजून भरपूर दोष असतात, हे सगळे तुमच्या त्या दोषाने सुटून जाईल। हे सगळं तुमचं सुटून जाईल आणि असं खूप सण सांगतात तुम्ही हे पूजा करा, किंवा सर्पदोष असेल, कालदोष असेल, किंवा काही आपल्या मागच्या जन्माचेही दोष असतात, ते सगळं म्हणजे सगळं आपलं स्वामी कृपेने निघून जातं। आणि हा माझा पर्सनली अनुभव आहे। घरात एवढं छान वातावरण होतं ना, पण त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला राग तुमचा कंट्रोल धरावा लागेल, कारण कधी कधी स्वतःहून संकटे येतात, महाराज तुमची परीक्षा बघतात आणि तुम्ही त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुणी नावं ठेवल, तुम्हाला कुठलीही निंदा नालस्ती करतं, तुम्ही प्लीज त्या 7 दिवसामध्ये ऐकून घ्या, काही बोलू नका। ते 7 दिवस झाल्यानंतर ना महाराज स्वतः तुमच्या बाजूने उभा राहतील, पण प्लीज त्या टायमिंगला कुणाला काहीच कसलेच उत्तर देऊ नका। हे माझं स्वतःचा अनुभव आहे, मी स्वतः केलेले आणि करते। मला महाराज हे काय कोण होते काय होते काही माहिती नव्हतं, मी महाराजांबद्दल कधीच ऐकलं नव्हतं, माहीत नाही महाराजांनी मला त्यांच्यापाशी कसं आणि घेतलं त्यांच्या पायापाशी, आणि आत्ता माझ्या आयुष्यातले खूप काही संकट दूर झालेत। आणि हा मी व्हिडिओ याच्यासाठीच करते की तुमच्याही लाईफमधले संकट दूर होतील। तुम्हाला जसं जॉब असेल, नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, तुमच्या लाईफमध्ये कितीही म्हणजे शत्रू मित्र असतील, मित्रसुद्धा असे असतात की फक्त दाखवतात मित्र, पण आतून त्यांच्या मनात हे असतं की तुमचं चांगलं होतंय ना, त्याच्यामधून पण काही लोकांना ते सहन नाही होत, तर त्याची टेन्शन घेऊ नका, फक्त आणि फक्त महाराजांवरती विश्वास ठेवा। महाराज असे आहेत ना, चांगले जे लोक असतात तेच तुमच्या शेवटपर्यंत साथ देतात, जे तुमचे वाईट लोक असतात त्यांना आयुष्यातनं कायमचं काढून टाकतात आणि त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात करतात। जे तुमचे 10-10, 12-12 वर्षाचे काही नातेसंबंध असतील, काही मित्रमैत्रिणी असतील, त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात करतात, कारण हे माझ्या बाबतीत पण झाले। मला असं वाटायचं माझे नाते, माझे संबंध, माझे सगळे जवळचे का लांब जातात, पण नंतर कळायला लागलं अरे ते माझ्यासाठी योग्यच नव्हतं। इतके दिवस मला जे दिसत होतं ते फक्त पडदा होता आणि पडद्याच्या पाठीमागची भूमिका ही वेगळी असते। त्यामुळे महाराजांवरती विश्वास ठेवा, जे लाईफमध्ये जातं ना ते चांगल्यासाठीच जातं आणि जे काही देतात ना महाराज असं देतात की ते लाईफ टाईमसाठी आपल्यासाठी चांगलं असतं, ते देतात। असं नाही की तुमच्यासाठी 5-10 मिनिटासाठी दिलं आणि नंतर ना ते गेलं। महाराजांवरती इतका विश्वास ठेवा की कितीही संकट आलं, फक्त महाराजांचं नाव जर घेतलं ना तर ते संकट माझ्या नाहीसे होतात आणि तुमचेही होणार, एवढं मला विश्वास आहे। आता जे काही आहे मी माझ्या लाईफमध्ये जॉब हे सगळं माझ्या महाराजांमुळे मिळालं, बाकी मी काहीच नाही आहे। हे माझं जे शरीर आहे ते सुद्धा महाराजांमुळेच मिळालेलं आहे, हे मला माहिती आहे। आणि मला एवढे लोक नावं ठेवायचे की का तू महाराजांचं करते, त्यांनी तुला काय दिले, तू पागल आहेस, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय, म्हणजे एवढं का देव करतेस। मला माहिती आहे महाराज काय होते काय नाही आणि महाराजांनी माझ्यासाठी काय केले,
आता जे लोक मला महाराजांबद्दल नावं ठेवत होते ना, तू का करती, त्यांना पण त्यांचा साक्षात्कार आला. आणि खरंच महाराज एवढे डायरेक्टली म्हणजे जे असेल ना समोर येऊन दाखवतात. हे मी अनुभवलेले लोकांचे, जवळचे लांबचे सगळ्यांबद्दल दाखवलं. आणि हे जे मला आतमधून माहिती आहे ना, माझा स्वतःचा अनुभव आहे की मला जिथं गॅरंटी संपली होती तिथं महाराज माझ्यासाठी उभा राहिले होते. आज पण 2 दिवस आहे. म्हणजे आई वडिलांच्या आधी पण माझ्यासाठी कोण स्थान असेल तर ते महाराज आहे. कारण सगळं संपलेलं असतं ना, तिथून काहीतरी नवीन सुरुवात हे महाराजच करतात. बाकी कुणीच करू शकत नाही, कुणाच्यात ताकद नाही. जिथं तुमची वाईट वेळ सुरू असते ना, तिथं सगळेजण सोडून जातात. पण एकच आयुष्यात असं म्हणजे नातं आहे ना, ते म्हणजे महाराज आहे. तुमच्यावरती किती वाईट वेळ असेल ते कधीच बघणार नाही. तुमचा रंग रूप, तुमचा पैसा, ते फक्त तुमच्या अंतर्मनातनं बघतात की तुम्ही किती निष्ठेने त्यांची सेवा करतात. आणि फक्त कुणाबद्दल वाईट करू नका. वाईट केलं ना महाराज नाही राहत त्याच्यासोबत. हे मी बघितले. माझे खूप प्रॉब्लेम होते, फायनान्शियल, इमोशनल, म्हणजे फिजिकल, मेंटली सगळे प्रॉब्लेम होते. मला माहिती, मी रात्रभर महाराजांपाशी रडत होते. आणि मला खूप त्यावेळेस पण पारायणमध्ये पण खूप त्रास झाला मला पारायणमध्ये पण, मला माहिती. पण मी महाराजांना नाही सोडलं. आणि महाराज त्रास म्हणजे आपण काहीतरी चुकीचं केलेलं असतं किंवा आपले काहीतरी भोग असतात जे आपल्याला ते भोगल्याशिवाय पुढे जातच येत नाही. आणि ती परीक्षाच म्हणा, जोपर्यंत आपण ती परीक्षा देत नाही तोपर्यंत महाराजांपर्यंत पोचतच नाही. हे मी स्वतः अनुभवलेलं. मला खूप नावं ठेवायचे, काय ते स्वामी समर्थांचं करते, काय ते हे करते, काय ते महाराज करते. आता ते स्वतः महाराजांचं करतात, ते पण चोरून करतात, हे मला सुद्धा माहिती. आणि मला काही घेणं देणं नाही आहे. मला माहिती आहे महाराजांनी माझ्यासाठी काय केले काय नाही. तुमच्याकडे सगळं असेल, पण जर तुमच्याकडे देवाची साथ नसेल, देवाचा आशीर्वाद नसेल, तर ते सगळं शून्य, सगळं व्यर्थ आहे. कारण मी माझ्या आयुष्यात जर काही गमवलं असेल ना, ते फक्त आणि फक्त महाराज आहे. महाराजांशिवाय मी काहीच कमवलेलं नाही. आणि मला नको पण आहे. मला शेवटपर्यंत जर काही साथ हवी असेल, ती फक्त आणि फक्त महाराजांची. कारण ते असेल ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी, एवढा मला विश्वास आहे. आणि खूप वेळ असं झालेलं की पुढं काहीतरी चुकीचं होणार असेल, तिथं साक्षात कोणत्या ना कोणत्या रूपात महाराज येऊन माझ्यासाठी उभा राहिलेत. हे मी स्वतः बघितले आणि स्वतः अनुभवले पण. त्यामुळे महाराजांचं पारायण करा. तुमच्या आयुष्यातले सगळे वाईट, दुःख, संकट सगळे निघून जातील. कितीही तुम्हाला कसलेही प्रॉब्लेम असेल, स्वतः महाराज येऊन उभा राहतात म्हणजे राहतात. हे मी स्वतः बघितले. महाराजांचं मला काहीच माहिती नव्हतं महाराज कोण होते, काय होते. कारण कधी केलंच नव्हतं आमच्या घरात कोणी. मी फर्स्ट टाइम केलं. त्याच्यानंतर ना अनुभव येत गेले इतके अनुभव भारी आले मला की मी आयुष्यात पण विचारसुद्धा येत नव्हते की माझ्या लाईफमध्ये असं काहीतरी होईल. आज जे काही आहे ना, फक्त महाराजांमुळे. आणि मी हे का सांगते, कारण तुमच्या पण लाईफमध्ये खूप अडचणी, संकट असतील, ते सगळं महाराज तुमचं दूर करतील. फक्त तुम्ही महाराजांना शरण जा आणि महाराजांचं फक्त नामस्मरण करा, बाकी काही नाही. उठता बसता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं नाही. कधी कुठंही महाराजांचं नाव घेतलं, महाराज स्वतः उभा राहतात. हे तुम्हाला हे अनुभव. किती भीती असू द्या, किती संकट असू द्या, तुमच्या लाईफमध्ये कसलेही प्रॉब्लेम असू द्या, महाराजांशिवाय कुणीच सोडवू शकत नाही. आणि ते त्यांना तुम्ही शरण जा. लाईफमध्ये सगळं ज्यावेळेस तुमच्या वाईट वेळ येते ना, कोणती फायनान्शियली येऊ द्या, मेंटली येऊ द्या किंवा हेल्थलीची पण म्हणजे काय इश्यू असतील, तर ते सगळे महाराज दूर करतात. सगळी नाती, सगळी, कोणी कुणाचं नसतं. ज्या वेळेस वाईट वेळ येते ना, त्यावेळेस कोणी कुणाचं नसतं. फक्त आणि फक्त देवच असतो. आणि ते माझ्यासाठी महाराज. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये कितीही अडचणी असू त्या, फक्त एकच आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. महाराजांमुळे तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम दूर होतील, सगळे. हे मला अनुभवलेलं आहे मी. मला जिथं संपल्यासारखं वाटत होतं ना, तिथूनच माझ्या आयुष्याची सुरुवात झालेली. आणि हे मी अनुभवले. आणि मला असं वाटतं की माझं चांगलं झालं ना, तर महाराजांनी अजून कुणाचं तरी चांगलं करावं, अजून स्वामी सेवेकरी घडावेत, एवढीच इच्छा आहे, बाकी काहीच नाही. आणि जेवढे स्वामी सेवेकरी घडतील ना, तेवढे त्यांच्या लाईफमधले प्रॉब्लेम हे होतात. कधीच म्हणजे किती पण प्रॉब्लेम येऊ द्या, किती पण, महाराजांशिवाय कुणीच सोडू शकत नाही. कारण तो करता करविता स्वामी तुझे एकनाथा,
बाकी कुणीच नाही आहे, कोणी म्हणजे कोणीच नाही. तुमचे जवळचे रक्ताचे नातीही त्यावेळेस तुमच्यापासून दूर जातात, कारण त्यावेळेस तुमच्यावरती वाईट वेळ असते. मी हेच सांगाल की तुम्ही महाराजांचं करा, महाराजांना शरण जा, महाराजांचे सेवेकरी व्हा. एवढंही सोपं नाही आहे महाराजांचं सेवेकरी, पण महाराज ज्या वेळेस स्वतःची सेवेकरी घडून घेतात त्यावेळेस आयुष्यामध्ये कोणतीच कसलीच कमी पडत नाही. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी आपले येत्या गुरुवारीपासून किंवा बुधवारपासून सर्वांनी पारायणला बसा. कोणते तुम्हाला जे कोणते पारायण करायचं असेल ते करा. गुरुचरित्राचं करा किंवा नवनाथ पारायण करा किंवा गुरुचरित्र संक्षिप्त करा किंवा गुरुचरित्र सारामृत करा, पण तुम्ही पारायण करा. जे अनुभव येतात ना, खूप छान अनुभव येतात तुमच्या लाईफमध्ये. कितीही संकट असू द्या, महाराजांशिवाय कुणीच काढू शकत नाही. हा माझा स्वतःचा पर्सनली अनुभव आहे, म्हणून मी एवढं तुम्हाला जीव तोडून सांगते. प्लीज प्लीज करा. तुमच्या आयुष्यातले सगळे निगेटिव्हिटी जाईल. जॉब असेल, कोणाचं घर असेल, कोणाचं कर्ज असेल, भरपूर काही प्रॉब्लेम असतात, ते सगळे सुटतील. श्री स्वामी समर्थ.